आमचा हा रेल्वेचा पुणे टू कोइंबतूर 30 तासाचा प्रवास अवघ्या 30 मिनिटात संपण्याचं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. काय झाले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी लहानपणापासून जेवढ्या वेळा रेल्वे पाहिली ना, मला असं कोणी ना कोणी डॉक्टरांना दिसायचं. मला विचारायचं म्हणजे यांच्या तेवढी डेअरिंग येते कुठून. म्हणलं आज बी आपण मेमरीजसाठी करून पाहू. या मेमरीजच्या नादात आहे ना, मेमरी तर नाही व्हायची, पण आपल्या फुटूला मात्र लवकर आला लागेल त्याच्यापेक्षा वा माग. आणि आपला पूर्ण 30 तासाचा प्रवास होता. म्हणजे पुण्यावरून बसलो आपल्याला डायरेक्ट कोइंबतूरला उतरायचं होतं. मी विचारत होतो म्हणजे 30 तास घालवायचे कस काय, पण जिथं आपले जिगरी दोस्त राहते ना, तिथं फक्त मेमरीज आणि मुवमेंट मोजायचे राहतात, टाइम नाही मोजायचे राहत. कारण आमचा 1 तास डायरेक्ट 1 मिनिटावर पळत होता. एवढी धमाल मज्जा करत आमचा प्रवास चालू होता. म्हणजे या सगळ्या मज्जा मस्तीत आहे ना, पोरांना टायमाचं भानच राहिलं नाही. म्हणजे 30 तास आहे ना डायरेक्ट 30 मिनिटांनी पळाले. एवढं भारी वाटलं ना, हा पूर्ण प्रवास आहे ना डायरेक्ट अविस्मरणीय झाला. आणि आम्ही कधी पुण्यावरून कोइंबतूरला येऊन पोहोचलो हे समजलंच नाही. आता आज आपल्याला पूर्ण कोइंबतूर एक्सप्लोर करायचं होतं. सॉरी पूर्ण नव्हतं, 1-2 स्पॉट होते. कारण आपली रेल्वे ना लेट झाल्यामुळे अख्खं शेड्यूल बिघडलं होतं. पोरांना म्हणलं पटापटा आवरा, नाही तर हाय ते स्पॉट कॅन्सल होऊन जायचे. आणि दरवेळेस प्रमाणे आपण ह्याही वेळेस म्हणजे लेट पण थेट सगळ्यांच्या आधी जागा मिळवली. सुरुवातीला आम्हाला हॉटेलला आणलं, कारण रेल्वेमध्ये फार ताट कळून गेलो होतो. म्हणलं इथं थोडं रिलॅक्स होऊ, फ्रेश होऊन आपल्याला परत निघायचं होतं आपल्या नवीन स्पॉट कडे. आणि फायनली पोरांनी स्पॉट हुकायच्या भीतीनं पटापटा आवरून घेतलं आणि रेडी झाले सगळे. म्हणलं चला नाही तर स्पॉट खरंच हुकाय. मागच्या वेळेस आणि या वेळेस मॅडम संग मांडून आम्ही पुढींच्याच बसमध्ये जागा मिळवली. आणि सगळे पोरं उत्सुक होते आमच्या ट्रिपचं पहिलं लोकेशन एक्सप्लोर करायला, जे की होतं SBI. SBI म्हणजे बँक नाही बरं का, आपलं कोइंबतूर मधलं शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे जेव्हापासून डिग्रीला आलो ना, तेव्हापासून ऐकत आलो होतो. म्हणलं एवढे दिवस ऐकलं, आज पाहून बी घेऊ. सगळं इन्स्टिट्यूट फिरून पाहिलं, सरांनी सगळी माहिती सांगितली. मग काय सगळं आवरलं, पोरांना म्हणलं एक ग्रुप फोटो मारून घ्या, कारण कॉलेजमध्ये पुरावा वाटवायला लागतो. म्हणजे खरंच अभ्यासाचे स्पॉट घेते का गाडीत. आणि फायनली आमचं पूर्ण इन्स्टिट्यूट पाहून झालं. आता पहिला स्पॉट काय एवढा इंटरेस्टिंग नव्हता, दुसरा स्पॉट एकदम इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आम्हीच त्याला पाहण्यासाठी लय एक्साइटेड आहे. तुम्ही आहे का नाही कमेंट करून नक्की सांगायचं. आणि आत्ताचा स्पॉट कसा वाटला हे पण कमेंट करायचे. चला आता फॉलो करून टाका.